हॅलो फ्रेंड्स, हॅलो मैत्रिणींनो. तर मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की महिलांचा आवडतीचा कुंकूचा कार्यक्रम हा आलाच. सो हळदी कुंकूच्या रिलेटेड मी इथे पतंगावर हळदी कुंकू थीम करून हे पतंग डेकोरेटिव्ह काइट्स जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. आणखीन 2-4 दिवस आहेत मकर संक्रांतीसाठी आणि हा व्हिडिओ तुमच्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू थीमसाठी फार योग्य आहे. सो इथे पी ओ पी आणि फेविकॉलची एक पेस्ट तयार केलेली आहे आणि ती पेस्ट मी इथे ह्या कार्डबोर्डवर ॲप्लाय करणार आहेत. सो ही पेस्ट बनवून थोड्या वेळासाठी आपल्याला 10 मिनटासाठी एक बाजूला ठेवायची आहे. आपण एक कार्डबोर्ड घेऊयात आणि कार्डबोर्डला अशा पद्धतीने कट करूयात. आता हे वॉलपीस म्हणून मी यूज करणार आहे, त्यामुळे मी कार्डबोर्डचा इथे यूज केलेला आहे. आता ह्यावर पूर्णपणे ही टेक्स्चर पेस्ट अप्लाय करायची आहे. सो ही टेक्स्चर पेस्ट आपण अप्लाय करणार आहोत त्या पतंगावर. आता पतंग म्हटलं तर लहान मुलांचा आवडतीचा प्रकार. सो माझ्या मुलाने मला हेल्प केलेली आहे हे टेक्स्चर पेस्ट तिथे अप्लाय करण्यासाठी. मी आणखी एक टेक्स्चर पेस्ट बनवलेली आहे जी पूर्णपणे थिक आहे, थोडीशी जाडसर आहे. आता माझ्याकडे स्टेन्सिल्स अवेलेबल आहेत. तुमच्याकडे जर स्टेन्सिल अवेलेबल नसतील तर तुम्ही सिम्पली एक प्लॅस्टिकच्या मेहंदीचा कोन बनवा आणि त्यावर ती टेक्स्चर पेस्ट घालून मेहंदीची जशी आपण डिझाईन काढतो तशी परफेक्टली डिझाईन तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं पॅटर्न याच्यावर काढू शकता. सो हे जे काही सामान आहे ते सामान तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहे, जसं की POP असेल, फेविकॉल असेल, कार्डबोर्ड असतील, कलर्स असतील. हे सर्व सामान तुम्हाला इझिली तुमच्या घरात किंवा मार्केटमध्ये जवळपास ॲप्लाय होणार आहे. सो अशा पद्धतीने हे बनवून रेडी आहे. आता जेसूचा कोट क्राफ्टिंगचं सामान माझ्याकडे अवेलेबल असतं. सो मी जेसू इथे अप्लाय केलेला आहे. जेसू जर तुमच्याकडे नसेल तर इट्स टोटली ऑप्शनल. तुम्ही कलर्सने सुद्धा कलर करू शकता, ॲक्रेलिक कलरने. सो तुमच्या आवडतीच्या कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही इथे पूर्णपणे पतंगाला कलर करून घ्या. आणि माझ्याकडे डेकोरेशनसाठी मिरर्स थोडेसे अवेलेबल होते, त्यामुळे मी मिरर्स तिथे अप्लाय केलेले आहेत आणि 3D आउटलायनर्सने इथे पूर्णपणे त्याला मिरर्सला कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे फोटोज आहेत त्याची मी प्रिंटआउट काढलेली आहे आणि ते प्रिंटआउटला सेपरेटली कट करून अशा पद्धतीने ते सेंटरला चिटकवलेलं आहे. सो खूप सुंदर पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने ही पतंग बनवून तयार आहेत. सो याला परमनंट यूज करण्याचा माझा प्रयत्न होता. मला हे पतंग फार आवडले. सो मी परमनंटली यूज करण्यासाठी त्याला माझ्याकडे रेझिन अवेलेबल होतं. रेझिन जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही असंही त्याचं यूज करू शकता. सो माझ्याकडे रेझिन अवेलेबल होतं म्हणून त्याला रेझिनमध्ये मी टोटली पूर्णपणे कन्वर्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने हे पतंग बनवून रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर घरी जरूर ट्राय करा आणि सगळ्यात अगोदर कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या, गोड गोड बोला लिहायला विसरू नका. अशाच आवडतीच्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.